तर साईमय सकाळ मंडळी, आता मी ऑलमोस्ट शिर्डीला पोहोचलोय. फ्रेश वगैरे झालो मस्त. सगळ्यांनी सेम टू सेम टी शर्ट घातलेले आहेत तिकडे. आता आम्ही मंदिरात पोहोचू, दर्शन घ्यायला चाललेले आहेत. पालखी आणि पालखीसोबत पण येणार आहेत नंतर आम्ही. तर फोनमध्ये चार्जिंग नाही, जास्त शूट पण करायला मला भेटलं नाही, त्याच्यामुळे मी आता थोडीशी चार्जिंग आहे, त्याच्यामुळे एवढं शूट करू शकलो. तर आता दाखवतो तुम्हाला. मंदिरात वगैरे जातो, पण मंदिरात अलाउड नसल्या कारणामुळे मी जास्त शूट नाही करू शकणार. तर जातो, जे काय मला शूट करायला भेटेल मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर तुम्ही पण व्हिडिओचा आनंद घ्या आणि सगळ्यांना ओम साईराम. आता मी फायनली बाबांना भेटू आणि खूप भारी वाटेल आम्हाला बाबांना भेटल्यावर. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि आनंद घ्या व्हिडिओचा. तर चला, ओम साईराम. बस सगळे आमचे मंडळी. काय मानस भावा? साईराम. काय भावा? साईराम. साईराम साईराम. तर चल, फायनली आपण बाबांना आज भेटू. तर आता फक्त आणि फक्त 3 किलोमीटर आहे बाबांचं मंदिर. तर आपण आता किती आनंद होईल तुला भेटल्यावर. एवढं चाललं आता 3 किलोमीटर, पण काय नाही वाटत आहे. तर भेटू, बाबांना भेटू. थोडंसं चालायचं आहे. मग बोला ओम साईराम. ओम साईराम. तर व्हिडिओ बघत राहा मंडळी. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर मला अजून सजेशन द्या, आम्ही कशा प्रकारे व्हिडिओ बनवू. आणि मला सांगा तसं काय, आणि काय व्हिडिओमध्ये चुकत असेल काय वगैरे, तुमची काही इच्छा असेल बोलण्याची, मी सांगावं असं वाटलंच तर तुम्ही मला ते सजेशन नक्की द्या कमेंटमध्ये. तर मित्रांनो, आमच्यासोबत एक श्वान आलेला आहे पोहेगाववरून. कुत्रा, आम्ही त्याला श्वान बोलतो. हा बघा, आमच्या सोबतच आहे. ते तिथून निघालो ना तेव्हापासून आमच्या सोबतच आहे. आमच्यासोबत मंदिरात येतो हा पण आमचा मित्र सवंगडी. त्याला पण घेऊन जातो मंदिरात बाबांना भेटायला आम्ही. हे बघा, आमच्यासोबतच आहे तो. तर गाईस, आता थोड्याच अंतरावर आम्ही आलेलो आहे. आता थोडंसंच बाकी आहे, तर पोचू. फायनली बाबांना भेटू आज. तर साईराम मंडळी, आता मी हे बघा मंदिरात एंट्री करू, आतमध्ये घुसू. आता इकडे फोन वगैरे कॅमेरा वगैरे काय अलाउड नसल्या कारणामुळे मी शूट नाही करू शकणार. मी काय कोणत नाही शूट करू शकणार. तर मी तुम्हाला बाहेर निघाल्यावर दाखवतो. आता इकडे आमचे फोन वगैरे घेतले जातील तर मला शूट नाही करता येणार. तर त्यासाठी साईराम सगळ्यांना. तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि एन्जॉय करा. साईराम. चला भेटू. बघा, फायनली आता मी मंदिरात एंट्री करू इकडे. तर चला, बाहेर निघाल्यावर भेटू. बाय बाय. तर साईराम मंडळी, आता आम्ही मंदिरातून दर्शन वगैरे घेऊन निघालेले आहे. ते बघा, सगळे मस्त दर्शन वगैरे झालं. बाबांना भेटून लई भारी वाटलं. एकदम जीवाला असं बरं वाटलंय ना एकदम. लाडू वगैरे घेतले सगळ्यांनी. हे बघा, बाकीच्यांना तर 3-3, 4-4 हजाराचे लाडू घेतलेत. काय माहिती कोणत्या गावाला वाटप करणार आहेत ते. तर साईराम भावांनो, कसं वाटलं? भारी वाटलं की नाही भाऊ? तुला दर्शन घेऊन कसं वाटलं? खूप चांगलं वाटलं. 9 दिवसाची आस लागलेली डोळ्याला, ती आज पूर्ण झाली. बाबांच्या चेहऱ्यावरून मन मस्त आनंद झाला. खूप आनंद झाला बाबांचं दर्शन घेऊन. मला पण लय भारी वाटलं. माझी ते चालायची ताकद पण नव्हती, तरी पण बाबांनी इथपर्यंत पोहोचवलं, तीच मोठी गोष्ट आहे. आणि हाच तर चमत्कार आहे ना बाबांचा. तुम्ही नक्कीच एकदा पदयात्री वारी करून बघा, मी सांगतोय, जेणेकरून तुम्हालाही अनुभव येईल आणि तुम्हालाही समजेल की पदयात्रा नक्की काय असते आणि एवढी लोक काय येतात आणि एवढी लोकांना दरवर्षीप्रमाणे भेटायची बाबांची पदयात्रेची आस का असते. तुम्ही अनुभव घेतल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. तर तुम्ही नक्कीच अनुभव घेऊन बघा. काय बाबा, बरोबर की नाही? नक्कीच नक्कीच. वारी करायला पाहिजे. आणि फोनमध्ये चार्जिंग नसल्या कारणामुळे मी जास्त शूट नाही करू शकत. तर जेवढं दाखवतील तेवढं तुम्ही बघून घ्या. आणि आनंद घ्या, व्हिडिओचा आनंद घ्या, शेअर करा, अनुभव नक्कीच घ्या सगळ्यांनी व्हिडिओचा.
ओम साईराम भावा. साईराम. तर साईराम मंडळी, आता मी थोडी शॉपिंग वगैरे करून घेतो, फिरतो, तुम्हाला दाखवतो. हे बघा माझं काय चार्जिंग काय का मानस, शॉपिंग झाली की नाही? अजून बाकी आहे ना? लाडू घेतलेत फक्त. भावा तू किती घेतले लाडू? गाईज बघू शकता आमचा बाबा फायनली भेटलेला आहे आम्हाला मंदिरात. तर मित्रांनो इकडे बघा आता शॉपिंग चालू झालेली आहे यांची. शॉपिंग वगैरे करतात आता इकडे. फायनली पोचले शिर्डीला. हे तुमच्या लहान पोरींसाठी घेतात का काय? घ्या ना काहीतरी छोटे बाबूसाठी, पिल्लूसाठी. त्यांची पिल्लू आहे ना ती, घ्या ना तिला. काय बोलता विभाग, घ्यायला पाहिजे की नाही मुलीसाठी? एवढे तुझ्या घरी लक्ष्मी आली, काहीतरी घे तिला. डॉग घ्यायचा. डॉग डॉग आवडतो का लहान पोरीला? निखिल साहेब, राम भाऊ काहीतरी घ्यायला लागले आता. बघू कसा आहे हो. वहिनीसाठी काय घेतलं पाहिजे? भाव ना, हे काय घेत नाही, नुसता टाइमपास चालवला आहे लोकांनी. नुसता टाइमपास करायला काय घेत पण नाही. अंगानं काय बोलल्या काय? बायकोसाठी काहीतरी घ्या. बायकोसाठी साईराम, बायकोसाठी घ्या सांगा साईरामला. बोला बोला साईराम, बायकोसाठी काहीतरी घ्या. बायकोने काहीच नाही आणायला सांगितलं. पण स्वतःने घ्यायला पाहिजे बायकोसाठी. मग काय बरोबर आहे. बायको आशेवर राहत असेल ना, माझा गेला पतिदेव मला काहीतरी आणेल. तर काय आमची शॉपिंग वगैरे झाली, आता लाडू वगैरे घेतल्यात. आता आम्ही निघतो आमच्या रूमवरती झोपायला, आराम करतो आणि नंतर भेटतो तुम्हाला. मंडळी आता मी पालखी बघायला चाललेलो आहे. आता आमचा आराम वगैरे करून झाला तर तुम्हाला दाखवतो मी पालखी. सगळ्यांना साईराम. साईराम आता इकडून निशाणी जाते आमची साईसेवक मंडळाची, तुम्हाला दाखवतो. पालखी निघालेली आहे मंदिरात जायला, तुम्हाला दाखवतो मी.
तर मित्रांनो जाम पब्लिक आहे, बघू शकता. अजून तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो बघू शकता इकडे जाम गर्दी झालेली आहे. साई सेवक मंडळाची पालखी पोचलेली आहे फायनली मंदिरात. आणि बघा हे आमची मंडळी गर्दी करून चाललेले वडापाव खाऊन तीन तीन. साईराम मंडळी आता मी नाश्ता वगैरे करायला. नाश्ता म्हणजे जेवणच समजा. आता आम्ही इकडून खाऊन निघणार आहे डायरेक्ट घरी. तर साईराम मंडळी आता आम्ही ट्रेन मध्ये बसलेले आहेत. आमची झालेली जायची तयारी. दर्शन वगैरे झालं आमचं. आमची मंडळी सगळी इकडे बसलेली आहे. ते बघा साईराम मंडळी का जाता जाता डोळे पाण्याने भरून आले. काय झालं भाऊ? साईराम मंडळी
आता मी दादर स्टेशनला पोचू आणि आजचा व्हिडिओ मी हा इथेच एंड करतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर सगळ्यांना ओम साईराम आणि बाय बाय. परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काय बोलतो? चला मंडळी, ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम.